हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज सकाळची सर्व कामं आवरली। प्रज्वलला लवकर शाळेमध्ये जायचं होतं, पण मी काही गेली नाही। आज तेच सोडायला जाणार होते। म्हटलं चला, त्यांना ड्युटीवरती पण जायचं होतं, म्हटलं तुम्ही सोडून द्या। तर बघा अशा पद्धतीने हे दोघंही आता गेलेले आहे। मग त्यानंतर माझं काम सुरू झालेलं आहे। माझा दुसऱ्या चॅनलवरचा व्हिडिओ बनवण्याचं काम मी प्रज्वल शाळेत गेल्यानंतरच असतं ते माझं सर्व काम। बाकीची सर्व कामे आवरून घेतली सकाळी लवकर। आता त्यानंतरच लगेच फोन आला पार्सलवाल्याचा। मग एक पार्सल आलं होतं, तेच घेण्यासाठी मी खाली गेलेली होती, म्हणजे मोटरही चालू करायची होती आणि पार्सलही घेतलं। पाणी आलेलं होतं आमच्याकडे, असं 4-1 दिवसातून पाणी येतं। तर खालचे जे ओनर आहे रूमवाले, ते घरी नसल्यामुळे, म्हणजे ते बाहेर तिकडे राहायला गेल्यामुळे मला सर्व पाणी वगैरे भरणं हे सगळं मीच करत असते। मग पुन्हा वरती आले, टेरेसवरती एक टाकी असते, तिचं जो नळ आहे तो चालू करायचा असतो। आता मग त्यानंतर हे जे पार्सल आलेलं होतं, म्हटलं चला ते आधी ओपन करून बघूया नेमकं कसं आहे ते। बाकीची ते सर्व कामं आवरून झाली होती। मग बघू शकतात मी या ठिकाणी नऊवारी साडी जी असते ती ऑर्डर केलेली होती। म्हटलं क्वालिटी बघू आपण आणि इतरांनाही नक्की कळेल की क्वालिटी कशी असते, काय असते ते। तर बघूया आपण याची क्वालिटी कशी आहे ते। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज असे जे डेली रुटीनचे आहे व्हिडिओ ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते। आणि सर्वांना हा सुद्धा प्रश्न पडला असेल की तू एवढे पार्सल ऑर्डर करते, म्हणजे पार्सल एवढे येतात, मग त्याचे पैसे किंवा ते स्वतःला ठेवून घेते का वगैरे। तसं अजिबात नाही आहे, मी मेशोवरतून सुद्धा पैसे कमावते। तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच जाईल कशा पद्धतीने काम करते वगैरे। तर बघा, मी ही जी पहिली नऊवारी साडी आहे ना, तिच्यावरती मला अंगठी मिळाली, मी तुम्हाला दाखवली बघा। गिफ्ट पण पाठवतात ते एक तर क्वालिटी बघा अगदी सुंदर आहे। आणि 1000 रुपयामध्ये आपल्याला ही मिळते, म्हणजे जास्त पैसे पण नाही आहे। तसंही आपण जर विकत हिला शिवलं तर 900 रुपये शिवण्यासाठीच लागतात आणि वरतून साडीचे पैसे तर वेगळे। म्हणजे बघा खूप छान आहे, क्वालिटी तर खरंच एकच नंबर आहे। आता सध्या गणपती येते, गौरी गणपती, मग त्यानंतर दसरा वगैरे असे नवरात्रीचे भरपूर असे कार्यक्रम असतात। तर बघा ह्या दुसरी जी नऊवारी साडी आहे तिच्यावरती मला हे कानातले गिफ्ट मिळालेले आहे। म्हणजे काहीतरी गिफ्ट तर येतंच। आता एका साडीवरती मला रिंग मिळाली आणि दुसऱ्या साडीवरती इयरिंग्स भेटले बघा, किती छान। आणि हा कलर बघा, ग्रीन कलरमध्ये मी याला ऑर्डर केलेलं होतं। म्हणजे कसं, ग्रीन कलर हा सर्वांचाच फेवरेट असतो त्यामुळे, आणि सोबत ब्लाऊज पीससुद्धा असतो। खूप छान क्वालिटी आहे, मला तर पर्सनली स्वतःला खरंच खूप आवडली। आणि विशेष म्हणजे एवढ्या कमी किमतीमध्ये क्वालिटी पण छान आहे आणि शिवलेलीसुद्धा खूप छान आहे। वेगवेगळे रंग यामध्ये अवेलेबल आहे। तुम्हाला जर घ्यायची असेल तर याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल, तिथे जाऊन तुम्ही याला घेऊ शकतात। आणि क्वालिटीचा काहीच इश्यू नाही आहे। मेशो सर्वजण बोलतात की मेशोचे कपडे चांगले नसतात, असं असतं तसं असतं, अजिबात नाही। हीच जर तुम्ही नऊवारी साडी जर फ्लिपकार्ट किंवा अदर कुठल्या प्लॅटफॉर्मवरून जर ऑर्डर केली तर तुम्हाला भरपूर पैसे द्यावे लागतात। आणि ही पैठणी, ही जी नऊवारी साडी आहे ती आपल्याला मेशोवरती सर्वात कमी किमतीमध्ये मिळते। तुम्ही एकदा चेकआउट करा आणि नक्की घ्या, कारण आपली हाऊसमौस ही आपणच करायला पाहिजे। त्यानंतर वरती पाणी लावलेलं होतं, मग पाणी भरलं की सर्व धावपळ होऊन जाते, पटकन खाली पळत यावं लागतं। आणि इथे मोटर चालू केलेली होती तर ती मोटर आता मी बंद करून देते, कारण खूप पाणी वरतून खाली जोरजोरात वाजतं। मग मलाच भीती वाटल्यासारखं होतं की असं नाही का, आवाज एकटा असल्यानंतर। त्यानंतर आता आम्ही आमच्या गॅलरीमध्ये फक्त एवढं एकच झाड आहे, कारण आमची नेहमी बदली होत असते, इथून तिथे तिथून इथे, त्यामुळे झाडं लावली की लगेच ट्रान्सफर होते। मग त्यावेळेस ते झाडं थोडेसे मोठे व्हायला लागले की मग ट्रान्सफर झाल्यानंतर आपल्याला ते धड घेऊनही जाता येत नाही, कारण खूप लांब लांब बदली होते। त्यामुळे आम्ही तर ते म्हणजे मी लावलेलंच नाही आहे झाड, जे आहे ते तुळस आणि बाकीचे 1-2 झाडं यामध्ये आहे, तर त्यालाच रोज पाणी घालते। त्यातही प्रज्वल त्याची सर्व पानं तोडून घेतो, त्यामुळे त्याचं बी काही खरं नसतं। आणि बघा सुंदर असं फूलसुद्धा आलेलं आहे, अजून देखील उद्या एक फूल येऊ शकतं, कळी खूप छान आली आहे। आणि बघा ही माझी तुळस आहे छोटूशी। त्यानंतर दुपारी हे अचानक लवकर घरी आले। त्यानंतर आम्ही कसं सकाळी वेगळं जेवण केलेलं असतं, दुपारच्याला पुन्हा वेगळं जेवण करतो। आणि मग बघा इथे गरमागरम बाजरीची भाकरी बनवली आणि सकाळी शेपूची भाजी बनवून ठेवलेली होती। दुपारी काही बनवायचं नव्हतं, प्रज्वलसाठी दूधही गरम करते,
म्हणजे सर्व कामं पटापट, कारण ते एवढं घाईमध्ये येतात आणि घाईमध्येच त्यांना जायचं असतं. त्यामुळे सर्व कामं पटापट आवरून घेतली. भाकरीही झाल्या आणि प्रज्वलसाठी पेरू कट करून त्याला खायलाही देते. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.